ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. एका वर्गात 2 मुलं असतात. पहिला असतो खूप रागीट. तो कधीच बोलताना कशाचाच विचार करत नाही. कोणाला बरं वाटेल, कोणाला वाईट वाटेल, आपल्या मनाला येईल तसं बोलतो आणि आपल्या मनाला येईल तसं वागतो. कोणाचंच ऐकत नाही. ना आई बाबांचं ऐकत, ना टीचर्सचं ऐकत, ना कोणत्या वडीलधाऱ्या लोकांचं ऐकत. आणि जर कोणी त्याच्या विरुद्ध बोललं तर तो त्यांच्यावर लगेच भडकतो. जराही ऐकून घेत नाही. आणि म्हणून त्याला सगळी लोक अँग्री बॉय बोलतात. आणि दुसरा मुलगा असतो ना, तो एकदम त्याच्या विरुद्ध असतो. एकदम आदर्श विद्यार्थी असतो. सगळ्यांशी प्रेमाने वागतो. सगळ्या मुलांशी मिळून मिसळून राहतो. कोणी त्याला काही सजेस्ट केलं तरी ऐकून घेतो. आणि त्यामुळे सगळी मुलं त्याला एक आदर्श विद्यार्थी म्हणत असतात. एकदा त्या क्लासच्या शिक्षकांना कळतं की ही 2 मुलं आहेत ना, ते एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. ते टीचर विचारत पडतात, असं कसं झालं? यांचे पॅरेंट्स तर सेमच आहेत, मग असं कसं? तेव्हा उत्सुकता म्हणून ते शिक्षक त्या अँग्री बॉयकडे जातात आणि त्याला म्हणतात, हे बघ बाय, हे जे तू वाईट बिहेव करतोयस ना, ते चांगलं नाहीये तुझ्यासाठी, सोडून दे असं वागणं. तेव्हा तो मुलगा काय म्हणतो माहितीये? असं कसं म्हणता तुम्ही? माझे बाबा पण असेच वागतात. त्यांना पण सगळे अँग्री यंग मॅन म्हणतात. मग मी त्यांच्यासारखं वागलो तर काय झालं? माझं काय चुकलं? मग ते शिक्षक त्या दुसऱ्या मुलाकडे जातात आणि त्याला विचारतात, अरे वा, तू एक आदर्श विद्यार्थी आहेस. इतकं छान वागतोस, इतकं सगळ्यांशी मिळून मिसळून राहतोस. काय मग तुझा आदर्श कोण आहे? तेव्हा तो मुलगा काय म्हणतो माहितीये? मी माझ्या बाबांना बघून हे शिकलो. टीचर तर शॉकच होतात. असं कसं होऊ शकतं? तेव्हा तो मुलगा म्हणतो, मी माझ्या बाबांकडे बघूनच शिकलो. ज्या प्रकारे माझे बाबा वागतात ना, त्याचे खूप वाईट परिणाम आमच्या फॅमिलीमधल्या सगळ्यांना भोगावे लागतात. आणि म्हणून मी ठरवलं, असं वागायचंच नाही की ज्याचा त्रास आपल्याला होईल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण होईल. काय मग? दोन्हीही मुलं एकाच कुटुंबात वाढलेली, एकाच व्यक्तीकडे बघत वाढलेली, पण एकाच व्यक्तीकडे बघूनही दोघांनीही वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या. तसंच आपल्या आयुष्यातही चांगल्या गोष्टी घडतात आणि वाईटही गोष्टी घडतात. चांगल्या गोष्टी नक्कीच कॉपी करायच्या, पण वाईट गोष्टी पाहायच्या, कारण त्या पाहून कळतं आपल्याला की कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. सगळ्याच गोष्टी ट्राय नसतात करायच्या. आपल्याला जर माहिती आहे विष हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, तर मग त्याची टेस्ट घ्यायचीच कशाला? कशाला करायची विषाची परीक्षा? म्हणून चुकीच्या रस्त्याला जायचंच नाही, म्हणजे काही वाईट होणारच नाही.